शहरातील एका महिला ग्राफिक डिझायनरची अघोरी विद्या आणि गुप्तधनाचे आमिष दाखवून 11 लाखात फसवणूक झाल्याच्या प्रकाराला 4 वर्षे उलटून गेले असले तरी या गुन्ह्यातील दाम्पत्याला पोलीस पकडू शकलेले नाहीत. यातील मुख्य संशयिताची पत्नी स्वतः पोलीस कर्मचारी असल्याने या तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप करीत संतप्त पीडितेने 16 एप्रिल अखेर पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली. पीडित महिला आणि संशयित पोलीस कर्मचारी महिला पाटील या कॉलेजपासूनच्या मैत्रिणी होत्या. पीडितेच्या घरातील वादाचा गैरफायदा घेत महिमाने तिचा पती ललित पाटील याच्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगितले. घरातील संकटे दूर करण्याचे आश्वासन देत पीडितेचा विश्वास संपादन केला आणि तिला अघोरी विद्येच्या जाळ्यात ओढल्याची तक्रार आहे. अघोरी पूजा करून उकळले पैसे भोंदू ललित पाटील याने पीडितेच्या मनात भीती निर्माण करून तिला उज्जैन, तनोट माता मंदिर आणि ओंकारेश्वर अशा ठिकाणी नेले. उज्जैन येथे स्मशानभूमीत अघोरी पूजा करून लाखो रुपये उकळले. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून